कणकवली तालुक्यातील करोळ येथील भास्कर कर्णिक हुतात्मा स्मारकाजवळ शनिवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। कणकवली तालुक्याचे तहसीलदार दीक्षित देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती। तहसीलदार देशपांडे यांच्या पुढाकाराने आणि करोळ सरपंच समृद्धी नर तसेच करोळ हायस्कूलचे मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या सहभागाने ही मोहीम राबवण्यात आली। सकाळी 8 वाजता या मोहिमेचा शुभारंभ झाला आणि 9:30 वाजता ही मोहीम संपवण्यात आली। हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छ करण्यात आला। यावेळी सत्यवान माळवे, पत्रकार संजय सावंत, सचिन राणे, गुरु सावंत, तुषार नेवरेकर, मोहन पडवळ, प्रदीप फोपे, आनंद उर्फ बाबू परब, अनिल मेस्त्री, मंडल अधिकारी प्रवीण मुंडे, तरळे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव, बापू जाधव, SN खाडे, करोळ ग्राम महसूल अधिकारी समृद्धी गवस, आरोग्य समुदाय अधिकारी तेजस्वी पारकर, आरोग्य सेविका वंदना मराठे, संपदा कुडतरकर, करुणा सरवणकर, सुदर्शन फोपे, दिलीप कदम, श्रेया हरियाण, प्रमिला कदम, महसूल अधिकारी शुभम भालेराव, RV इनकर, TD चिकणे, मानवर, अक्षता बागवे, रती घोडगे, हेमा तोरसकर, दत्ता डाके, मंडल अधिकारी संतोष नागावकर, मंगल गायकवाड, SR राणे, अर्जुन गुनावत, गणेश गोडे, PR कोळपकर, उत्तरेश्वर मुंडे, राजेश शिरवालकर, सोमनाथ देशमुख, सूरज शिंदे, अजय मांडेकर, नितीन डाके, नितीन राव, भारत नेवारे, जगदीप चाळके, VS रासम, प्रियंका मोंडकर, प्रियंका जेठे, अवनी धोपटे, मनु धोपटे, करोळ हायस्कूलच्या NCCच्या कामया राणे व इतर विद्यार्थिनी, स्काउट गाडीच्या हर्षदा वर्धम व इतर विद्यार्थिनी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या। ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग कणकवली। आजच्या या स्वच्छतेच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहोत। खरं तर जेठे साहेबांनी सांगितले की संकल्पना माझी होती, परंतु जेठे साहेबांचं कौतुक इतकं आहे की आम्ही कोंड्यामध्ये घाट जे कोंडा घाटामध्ये पूर्ण स्वच्छतेचं अभियान मागच्या वर्षी राबवलं होतं। त्यानंतर त्यांनी बांद्याला एक स्वच्छतेचं अभियान राबवलं। पूर्ण जिल्हाभरातच म्हणजे सगळीकडे स्वच्छतेचे अभियान राबवत आहेत। त्याचा एक भाग म्हणून आपल्याला या ठिकाणी हुतात्मा स्मारकाच्या स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये आपल्याला सहभागी होता येते, हे आपलं खरोखर एक भाग्य आहे। मगाशी विचार करत असताना असा म्हणजे लक्षात आलं की आपण चांदा ते बांधा म्हणतो, पण या स्वच्छता मोहीम फोंडा ते बांधा अशी सगळी चांगल्या पद्धतीने राबवली गेलेली आहे। आणि इथं हुतात्मा स्मारकाच्या ठिकाणी आल्यानंतर त्या दिवशी आपण जरा रिनोव्हेशन आणि थोडंसं याचं कंपाऊंड वॉल वगैरेच्या विषयी आपण भेटलो होतो। त्यावेळेस आमच्या सगळ्यांच्या चर्चेत असं आलं की याच्या स्वच्छतेसाठी एक आपण मोहीम घेतली पाहिजे। आणि नंतर लगेच सगळं नियोजन सर्व जेठी साहेबांनी केलं आणि सर्व ग्रामस्थ, शाळेचे मुलं सर्व आणि शाळा सर्व म्हणजे मुख्याध्यापक सर असतील किंवा सर्व शिक्षक असतील या ठिकाणी उपस्थित राहिले। आणि जेठी साहेब सांगायला आनंद वाटतो की आमचे सुद्धा कर्मचारी सर्व काल एक फक्त मेसेज टाकला आणि सर्वजण ऐच्छिक आलेत, म्हणजे कोणालाही कंपल्सरी मी केलेलं नाही, सर्वजण स्वतःहून आलेले आहेत, स्वतःहून या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वजण सकाळी 8 वाजता इथं हजर आहेत। त्यामुळं सर्वांचंच अभिनंदन आणि एक चांगल्या उपक्रमात भाग घेतल्याचा आम्हालाही खूप आनंद वाटत आहे। आणि ही संधी आम्हाला दिल्याबद्दल खरोखर स्वच्छता मिशनचं सर्वांचं आभार। आणि एवढे बोलून 2 शब्द संपवतो। जय हिंद।